कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होताच आता खरी राजकीय चढाओढ सुरू झाली आहे। आकडे स्पष्ट असले तरी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विविध विशेष समित्यांच्या सभापती पदाचा अंतिम हिशेब अजून बाकी आहे। पुढील 2 दिवसात सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता असून जिल्ह्याचं लक्ष या राजकीय बैठकीकडे खेळलं आहे। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। महायुतीकडे बहुमत असल्याने सत्ता त्यांच्या हाती जाणं निश्चित आहे। मात्र अध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागणार यावरून पडद्यामागं हालचालींना वेग आलाय। हसन मुश्रीफ यांच्या गटाकडून अध्यक्ष पदावर ठाम दावा करण्यात येत आहे। बांबवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून विजयी झालेल्या राजकुवर रणवीर सिंह गायकवाड यांच्या नावाची चर्चा आधीपासूनच रंगली होती। अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक रणवीर सिंह गायकवाड यांच्या पत्नी राजकुवर गायकवाड यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे। ग्रामीण भागातील ठोस मताधिक्य आणि काही तालुक्यातील निर्णायक विजय हे राष्ट्रवादीच्या दाव्याचे प्रमुख आधार आहेत। जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता कायम राहणार असली तरी घटक पक्षामध्ये पदवाटपावरून ताण निर्माण होण्याची चिन्ह आहेत। उपाध्यक्ष पद आणि प्रमुख विशेष समित्या जसे की बांधकाम, शिक्षण, आरोग्य, वित्त या पदावरही सर्व पक्षांची नजर आहे। या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर, चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ यांची संयुक्त बैठक होणार आहे। तालुकानिहाय प्रतिनिधित्व, पक्षनिहाय संख्याबळ आणि आगामी राजकीय समीकरणे लक्षात घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती आहे। ही केवळ पदाची विभागणी नाही, हा पुढील 5 वर्षाच्या जिल्हा राजकारणाचा आराखडा आहे। जिल्हा परिषद म्हणजे ग्रामीण विकासाचा कणा। पाणी पुरवठा, रस्ते, शिक्षण, आरोग्य सेवा, महिला व बालकल्याण यासारख्या महत्त्वाच्या विषयावर निर्णय घेण्याची जबाबदारी या नेतृत्वावर असणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपद मिळवण्यात यशस्वी ठरली तर जिल्ह्यातील सत्ता संतुलनात तिचं वर्चस्व अधोरेखित होईल। उलट जर महायुतीतील इतर घटकांनी कडवी भूमिका घेतली तर समन्वयासाठी तडजोडी कराव्या लागू शकतात। आता सगळ्यांची नजर या बैठकीकडे आहे। कोणाला अध्यक्षपद, कोणाला उपाध्यक्षपद आणि कोणत्या हाती महत्त्वाचा विषय समित्या। कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्ता समीकरण स्पष्ट असली तरी मुकुट कोणाच्या माथी चढतो याचा अंतिम निर्णय पुढील 2 दिवसात होणार आहे। राजकारणातील हा अंक फक्त पदांचा नाही, तो आहे प्रभाव, नियंत्रण आणि भविष्यातील शक्ती संतुलनाचा। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।